नमस्कार मित्रांनो, ब्रह्मचैतन्य माझा जो मी चॅनल नवा ओपन केलेला आहे, तर या ठिकाणी मी तुमचं हार्दिक स्वागत करतो. तर आजचा माझा जो पहिला व्हिडिओ आहे हा मी पंचांगा संबंधाने तुम्हाला काही माहिती देणार आहे. आता या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला काही सविस्तर माहिती द्यायची नाहीये. फक्त माझा हेतू हा आहे की पंचांग हा भाग ज्योतिषशास्त्रामध्ये किती महत्वाचा आहे आणि त्याचा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आता मुळात ज्योतिषशास्त्रामध्ये ज्योती या शब्दाचा अर्थ प्रकाश हा आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला कुठल्या ठिकाणी जर जायचं असेल तर ती दिशा ठरवायला आपल्याला प्रकाश लागतो. तर त्यामुळे ज्योतिषाचं मुख्य काम जे आहे की काल आणि दिशा या दोन गोष्टीची आपल्याला वारंवार प्रत्येक गोष्ट करताना गरज असते. तर पंचांगाद्वारे आपल्याला ती सहज गतीने आपल्याला लगेच मिळू शकते. तर पंचांग म्हणजे काय मुळात, तर पंचांगात 5 अंगांचा विचार केलेला आहे. म्हणजे जे कालनिर्णयासाठी जी 5 अंग आहेत त्यामध्ये पहिलं तिथी आहे, त्याच्यानंतर वार आहे, योग आहे, करण आहे आणि नक्षत्र आहे. तर ही 5 अंग ज्या ठिकाणी एकाच ठिकाणी एकवटलेली आहेत तर त्या गोष्टीला पंचांग असं म्हणतात. तर पंचांगामध्ये मुळात काय होतं की आपल्या प्रत्येकाच्या घरी पंचांग आहे, पण आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की पंचांग म्हटल्यानंतर तो ज्योतिषाचा भाग आहे आणि तो क्लिष्ट आहे. तर असं नाहीये. तर माझा हेतू हा आहे की तुम्हाला या पंचांगाची गोडी लावावी आणि तुम्हाला त्याचा योग्य तऱ्हेने तुम्ही त्याचा वापर करू शकाल. मी सांगतो त्या पद्धतीने. आता पंचांगामध्ये मुळात तिथी म्हणजे काय, तर रवी आणि चंद्रामध्ये 12 अंशाचं जेव्हा अंतर होतो तेव्हा एक तिथी होते आणि अशा आपल्याकडे 30 तिथ्या आहेत. म्हणजे एक तिथीचं 12 अंश तर 30 याचं 360 अंश होतात. तर 12 अंश झाल्यानंतर एक तिथी होते, त्याच्या पुढे दुसरी तिथी अर्थात 24 अंशावर होईल. तर 2 पक्ष आहेत, एक शुक्ल पक्ष आहे आणि एक कृष्ण पक्ष आहे. तर कृष्ण पक्षामध्ये 15 तिथी आहेत आणि शुक्ल पक्षामध्ये 15 तिथी आहेत. तर हे समजून घ्या तुम्ही. तर तिथीचा जो आहे हा क्षय होते किंवा वृद्धी होते. आता क्षय कधी होतो तिथीचा, जर सूर्योदयाला जी तिथी स्पर्श करत नाही तर ती त्यावेळी त्या तिथीचा क्षय होतो. आणि जर सूर्योदयाला स्पर्श झाला तर कधी कधी काय होतं की 2 वाराला किंवा 3 वाराला पण एखादी तिथी स्पर्श करते, तेव्हा त्या तिथीला तिथीची वृद्धी असं म्हणतात. पण एक लक्षात ठेवा, कुठच्याही चांगल्या गोष्टीसाठी तिथीचा क्षय किंवा वृद्धी ही चांगली नाही, ती मुहूर्ताला अनिष्ट मानलेलं आहे. तर तिथीमध्ये आता तिथीमध्ये चंद्र हा स्थिर आहे आणि त्याच्याभोवती सगळे फिरत आहेत. तर क्रांतिवृत्तामध्ये जी 27 भाग केलेले आहेत ती 27 नक्षत्र ही निर्माण केलेली आहेत. याचं कारण असं आहे की ग्रहांची गती त्याच्याद्वारे आपल्याला समजते. तर नक्षत्रामध्ये तुम्हाला 27 नक्षत्र अशी आहेत की त्याचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. की काही नक्षत्र जी आहेत ती मृदू आहेत, काही तीक्ष्ण आहेत, काही ऊर्ध्व आहेत, काही अधो आहेत. उदाहरणार्थ अधो नक्षत्र जी आहे ती तुम्हाला जमिनीचा पाया खणायचा किंवा तुम्हाला एखादी बिल्डिंग तुम्ही बांधताय आणि पाया खणायचा तेव्हा अधोमुखी नक्षत्र कामी येतं. ऊर्ध्वमुखी नक्षत्र जे आहे, तुम्हाला समजा देवालय बांधायचं आहे किंवा वास्तू निर्माण करायची आहे, त्याला तुम्हाला ते कामी येईल. तर त्यामुळे नक्षत्राचा अनेक पद्धतीने आपण वापर करू शकतो. की नक्षत्रामध्ये तुम्हाला नक्षत्राद्वारे ज्योतिष पण तुम्हाला कळू शकतं. की एखाद्या वेळी तुम्हाला एखादं कार्य करायचंय आणि ते कार्य आपण कधी करावं ही जर तुम्हाला समस्या असेल तर तुम्ही दाते पंचांगामध्ये पान नंबर तुम्ही जर बघितलं
तर अमृत घटिका आणि हे तुम्हाला कळू शकते, त्याद्वारे तुम्ही एखाद्या याचा मुहूर्त ठरवू शकता की एखादी गोष्ट कधी करायची. पान नंबर तुम्ही 103 वर जर गेला दाते पंचांगामध्ये, तर त्या ठिकाणी शिवलिखित दिवसा शिवलिखित पायाचे कोष्टक म्हणून तुम्हाला आहे. तर प्रत्येक 1.5 तासांनी तुम्हाला समजा आता रविवार आहे तर पहिला 1.5 तास उद्वेग वेळ आहे, त्यानंतर 1.5 तास चंचल वेळ आहे. आता हा 1.5 तास बघायचा कधी, सूर्योदयापासून बघायचा. तर जर तुम्हाला रविवारी लाभ वेळ काढायची असेल तर पहिले सूर्योदयापासून 3 तास सोडा, त्याच्यानंतर पुढचे 1.5 तास लाभ वेळ आहे, त्याच्या पुढचे 1.5 तास अमृत वेळ आहे. तर असं तुम्ही त्याचा वापर करू शकता. किंवा अगदी सोपं तुम्हाला सांगतो की एखादा वार आहे आणि त्या वारामध्ये तुम्हाला ज्योतिषाने सांगितलेलं की शुक्रवार हा तुम्हाला शुभ आहे. तर जो वार असतो त्या वाराचा सूर्योदयापासून पहिला तास जो असतो त्याला होरा म्हणतात. म्हणजे एखाद्या ग्रहाच्या म्हणजे सोमवारी जर तुम्हाला शुक्राचा होरा काढायचा असेल तर पहिला सूर्योदयापासून पहिला होरा जो आहे तो चंद्राचा होरा असतो. सोमवार हा चंद्राचा वार असल्यामुळे पहिला होरा चंद्राचा. त्याच्या आधीचा ग्रह सोडा, म्हणजे चंद्राच्या आधी कुठला येतो, रवी येतो. रवी सोडा, त्याच्यानंतरचा पुढचा 1 तास हा शनी आहे. शनीच्या आधीचा होरा सोडा, म्हणजे शुक्रवारचा सोडा, म्हणजे गुरु येईल. म्हणजे प्रत्येक 1-1 तासाचा होरा तुम्हाला त्याद्वारे कळू शकेल की एखादं महत्वाचं काम जर करायचं असेल तर शुभ ग्रहावर तुम्ही करू शकता. आता वारामध्ये सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार हे शुभवार मानलेले आहेत. मंगळवार आणि शनिवार यांना अशुभ वार मानलेले आहेत. तर त्यामुळे त्याची निवड तुम्ही करू शकता. आता उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला शंकराची समजा उपासना करायची आहे तर प्रदोष काळ हा शंकराच्या पूजेला प्रशस्त मानलेला आहे. तर शुक्ल त्रयोदशी आणि कृष्ण त्रयोदशी या शंकराच्या पूजेला अत्यंत प्रशस्त आहे. की सूर्यास्तानंतर जर 3 घटिका म्हणजे 24 मिनिटाची 1 घटिका म्हणजे 3 घटिका म्हणजे 72 मिनिटं ही शंकराच्या उपासनेला अत्यंत प्रशस्त मानलेली आहे. त्याचद्वारे निश्चित काळ हा शंकराच्या पूजेला अतिशय चांगला मानला आहे. की समजा एखाद्या रात्री तुम्ही रात्रिमानाचे जर 15 भाग केले तर जो 8वा भाग येतो हा महाशिवरात्रीला निश्चित काळी अत्यंत प्रशस्त मानलेला आहे. की त्या काळात जर शंकराची तुम्ही उपासना जर केली तर ती फलद्रूप मानलेली आहे. मी असं पाहिलेलं आहे की कानडी लोक हे फार फॉलो करतात. तर आपण मराठी लोक पंचांगाचा फार कमी वापर करतो. बऱ्याच वेळा तुम्हाला असं दिसतं, आता उदाहरण द्यायचं झालं तर मी तुम्हाला सांगेन की 18 तारखेला गुरुपुष्य होतं. तर सर्वसाधारण आपण काय बघतो की गुरुपुष्य आहे बाबा की आपण काहीतरी चांगलं काम करावं. पण गंमत अशी होती की गुरुपुष्य फक्त 11:33 होतो. तर आपण आपल्या डोक्यात काय असतं की अरे बाबा आज दिवस आहे गुरुपुष्य आहे, पण तसं नसतं. तर 11:33 गुरुपुष्य होतं आणि भद्रा ही 8:14 नंतर 18:59 आहे. तर भद्रा हे अतिशय अशुभ मानलेलं आहे की भद्रा याच्यामध्ये कुठलीही वाईट जारण क्रिया किंवा वध तुम्हाला बळी द्यायचा आहे किंवा याच्यासाठी भद्रा वापरलं जातं. तर त्यामुळे पंचांग पाहणं हे फार महत्वाचं आहे. आपण काय सरसकट म्हणतो की शुभ दिवस, पण लक्षात घ्या की दिवसामध्ये जन्म लग्न येतात, त्यामध्ये काही काळ जो असतो अत्यंत अशुभ असतो. तर सगळ्यात महत्वाचं ज्योतिषामध्ये 5 अंगामध्ये नक्षत्र हे फार महत्वाचं आहे. पण गंमत अशी आहे की नक्षत्रामध्ये पण जे तुम्ही अमृत सिद्धी हा योग आहे. आता हा लोकांच्या डोक्यात असतं की अमृत सिद्धी हा सगळ्याच बाबतीत शुभ आहे, पण तो लग्नाला शुभ नाही. तर हे तुम्ही डोक्यात ठेवायला पाहिजे. आता दुसरा भाग असा आहे की उत्तरायण आणि दक्षिणायन अशी 2 आयनं असतात. म्हणजे जेव्हा रवी उत्तरेकडे जातो
तर त्याला उत्तरायण असं म्हणतात. तो जेव्हा दक्षिणेकडे जातो त्याला दक्षिणायन म्हणतात. तर आता ह्याचा वापर कसा करतात, तर सगळ्यात चांगले जे मुहूर्त असतात ते उत्तरायणामध्ये असतात. कारण हा देवांचा दिवस आहे आणि दक्षिणायन हा देवांची ही रात्र आहे असं म्हणतात की तेव्हा देव झोपलेले असतात. तर त्यामुळे उत्तरायण ह्याचं अनन्य महत्व आहे. तुम्हाला माहिती असेल, आपली इतिहासातली गोष्ट आहे महाभारतातली, की भीष्माचार्य हे मृत्यूशय्येवर पडून होते बराच काळ. तर ते का होते मृत्यूशय्येवर, तर ते उत्तरायणाची वाट बघत होते. तर मकर संक्रांतीमध्ये उत्तरायण चालू होतं. ते कर्केला जोपर्यंत रवी येत नाही तोपर्यंत उत्तरायण असतं. आणि जेव्हा सिंहवेला चालू होतो रवीचा प्रवेश सिंहवेला होतो आणि तो धनेपर्यंत हे तुम्हाला तिथपर्यंत दक्षिणायन असतं. तर नेहमी लक्षात ठेवा, दक्षिणायन आणि उत्तरायण ह्याचं हे अनन्य महत्व आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग असा की तुम्हाला नवग्रहांचं बऱ्याच वेळा असं होतं की अरे आम्हाला आता गुरुचं बळ नाही, आम्ही काय करावं. तर तुम्हाला जी दानं आहेत ती तुम्हाला पंचांगामध्ये दिसतील. की उदाहरणार्थ तुम्हाला समजा गुरु अशुभ असेल तर तुम्ही भारंगमूळ किंवा नागरमुथा हा दान करू शकता. किंवा आंघोळीचा साधा उपाय तुम्हाला सांगतो की जो ग्रह आपल्याला अशुभ आहे तर ते तुम्ही दान जे आहे म्हणजे धरून चाला की गुरुचं नागरमुथा सांगितलेलं आहे. तर नागरमुथा चिमूटभर आंघोळीच्या पाण्यात गुरुवारी जर टाकून तुम्ही आंघोळ केली तर काही अंशी गुरुचं जे अशुभत्व जे आहे कमी होतं. आता बऱ्याच वेळा तुम्ही पाहता की पुष्कराज खूप महाग आहे आणि एखाद्याची ऐपत नाही येते घेण्याची. तर त्याऐवजी तो भारंगमूळ जे आहे ते ताईताच्या स्वरूपात, गुरुचा रंग पिवळा आहे तर पिवळ्या पातळ वस्त्रामध्ये तो घालून जर त्यांनी धारण केला तर त्याची फळं जी आहे ती पुष्कराज सारखी आहे. की एखाद्याला रवी अशुभ आहे तर रवीचं जे लाजाळूची पानं जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात रविवारी सकाळी जर घातली आंघोळीच्या वेळी तर नक्की त्याचा परिणाम असा होईल की रवीचं अशुभत्व थोडंसं कमी होईल. आता रवीची जी मंजिष्ठ हे दुसरं पर्याय आहे त्याला, की चंद्रासाठी खिरणीचं मूळ आहे, शुक्रासाठी वाघोटीची मुळे. आता एखाद्याला डायमंड नाही परवडत तर त्याला वाघोटीची मुळी जी आहे ती ताईताच्या स्वरूपात तुम्ही जवळ बाळगू शकता. आंघोळीसाठी पांढरे शिरस वापरू शकता. दान द्यायचं झालं तर पांढरं वस्त्र तुम्ही शुक्राच्या ह्याला देऊ शकता. गुरुसाठी चणा डाळ आणि खडीसाखर तुम्ही दत्तपादुकांना वाहून त्याचं दान देऊ शकता. आता गुरुचं हा ब्राह्मण ग्रह आहे त्यामुळे त्याचं दान हे ब्राह्मणाला तुम्ही द्याल तर चांगलं आहे. शनीचं जे दान आहे तो काळा माणूस किंवा जो गरीब आहे माणूस त्याला तुम्ही देऊ शकता. म्हणजे साधा उपाय तुम्हाला सांगतो की 7.5 असेल तर तुम्ही जर तेलामध्ये स्वतःचा चेहरा पाहिला आणि ते तेल जर तुम्ही काळा माणूस किंवा जो गरीब माणूस आहे त्याला दान केला तर त्यांनी तुमचा 7.5चा त्रास कमी होऊ शकेल. किंवा अगदी सोपं सांगतो की तुम्ही मारुतीला तेल वाहिलं तरी 7.5चा जो त्रास आहे तो कमी होऊ शकेल. तर त्यानंतर प्रयाणासाठी यमघंट योगावर कधीही निघू नका. आता बऱ्याच वेळा तुम्ही वाचता पण तुम्हाला त्याचं माहिती नसते की यमघंट योग हा अतिशय वाईट योग मानलेला आहे. की त्याचं मृत्यूसम पीडा मानलेली आहे. अगदी बालकाला जर यमघंट योगावर तो जन्माला आला असेल तर तुम्ही त्याची शांती जरूर करा. त्या इतकं ते निषिद्ध मानलेलं आहे की जर गृहप्रवेश त्या काळात जर केला तुम्ही तर कुलक्षय असं फळ दिलेलं आहे. किंवा देवस्थापना केली तर मृत्यू कोणाचा तरी होऊ शकेल. एक अत्यंत सर्वथा निंदनीय म्हणून यमघंट योग सांगितलेला आहे. आता योग म्हणजे काय, तर योगामध्ये चंद्र आणि सूर्य यांच्या भोगाची बेरीज जेव्हा 800 कला होईल तेव्हा एक योग झाला असं आपण म्हणतो. म्हणजे 27 योग पूर्णतः आहे.
दुसरं सगळ्यात महत्वाचं की पंचांगामध्ये किंवा मला माहित नाही कालनिर्णयमध्ये त्याची नोंद असते की नाही मला माहित नाही, मृत्यूयोग आहे काही मानलेले आहे. तर रविवारी अनुराधात जेव्हा नक्षत्र असेल तर तेव्हा प्रवास वगैरे याला शक्यतोवर तुम्ही निघू नका. निघालात तर प्रॉपर चांगल्या अमृत वेळेवर वगैरे निघा. सोमवारी उत्तराषाढा नक्षत्र किंवा शुक्रवारी मृग नक्षत्र किंवा शनिवारी हस्त नक्षत्र, मंगळवारी शततारका नक्षत्र याला मृत्यूयोग म्हटलेलं आहे. अगदी सोपं तुम्हाला सांगतो की बरेच मी ऑब्झर्व करतो की लोक टीव्ही लावतात आणि सकाळी ऐकतात की आजचा दिवस कसा जाईल. अगदी सोपं तुम्हाला सांगतो की तुमची जी रास आहे, धरून चला की तुमची मेष रास जर असेल तर मेष राशीमध्ये कन्या राशीला जेव्हा चंद्र येतो हे पंचांगात दिलेलं असतं किंवा तुम्ही कालनिर्णयमध्ये पाहू शकता. त्याला आम्ही षडाष्टक योग म्हणतो. जर मेष रास असेल आणि कन्या राशीला किंवा वृश्चिक राशीला जर चंद्र असेल, त्या काळात तुम्ही कुठचीही कामं करताना त्याची सांभाळून करा. महत्वाची कामं घेऊ नका. याचं कारण असं की जेव्हा चंद्र स्वतःच्या राशीपासून 6वा, 8वा किंवा 12वा असतो तेव्हा तुमच्याकडनं जास्तीत जास्त चुका होण्याची शक्यता असते किंवा तुमची भांडणं होतील, कारण तुमच्या मनाची स्थिती बरोबर नसते. तुमची स्मरणशक्ती तुम्हाला तेव्हा साथ देत नाही. तुमचा एखादा पेपर असेल तर तेव्हा तुम्ही त्या पेपरचा जास्त अभ्यास करा, इतकं मी तुम्हाला सांगेन. म्हणजे ज्योतिषामध्ये काय आहे की डेस्टिनी कॅन नॉट बी चेंज बट इट कॅन बी चेंज. याचा अर्थ काय की ऍक्सेसवर तुम्ही राहू शकता. एखादा वाईट योग आहे तर याचा अर्थ तेव्हा कार्य करूच नका असं माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं जाणीवपूर्वक कार्य करा की त्या ठिकाणी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल, तुम्हाला कॉशियसली त्या गोष्टी हाताळाव्या लागतील, एवढंच माझं म्हणणं आहे. आता वाराचं काय, बऱ्याच लोकांच्या बाबतीत कन्फ्युजन असतं. म्हणजे काय की वार कुठून कुठे पकडायचा. आता उदयम इति वारहा म्हणजे काय की वार आपला हिंदू पंचांगाप्रमाणे आपल्या वाराची सुरुवात ही सूर्योदयापासून चालू होऊन ती दुसऱ्या सूर्योदयापर्यंत असते. आपण हे जरूर करता की तारीख आपण रात्री 12 नंतर बदलता, पण कृपया वार हा बदलत नाही हे लक्षात असू द्या. वार हा दुसऱ्या सूर्योदयापर्यंत वार तोच असतो. तर हे बऱ्याच लोकांना माहित नाही. आता दिवसामध्ये बऱ्याच वेळा बरेच लोक म्हणतात की बाबा आम्ही पितरांची जी कामं आहेत ही कधी करायची. तर पहिला दिनमनाचे जर 3 भाग केले तर पहिला भाग हा देवांचा आहे, त्यानंतर दुसरा भाग जो आहे तो मनुष्याचा आहे आणि तिसरा जो भाग आहे हा पितरांचा आहे. आता ह्याच्यामध्ये अजून जर फोड करायची झाली तर साधारण सूर्योदयापासून तुम्ही हे केलं तर साधारण 12 ते 2 हा अपराह्न काळ येतो. आजकालच्या काळात जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर भटजींना सांगितलं की बाबा वर्षश्राद्ध आहे तर भटजी 10ला इथे बऱ्याच वेळा येऊन बसतात. तर ते चुकीचं आहे की अपराह्न काळ म्हणजे पितरांचा काळ जो सांगितलेला आहे शास्त्राने, वेदांनी जो सांगितलेला आहे तो 12 ते 2 हा काळ सांगितलेला आहे की तुम्ही त्या 12 ते 2 मध्ये पितरांचं कार्य केलं पाहिजे. त्याच्यानंतर संधिकाल हा लोकांना बऱ्याच वेळा माहित नाही. संधिकाल म्हणजे काय तर रात्र संपल्यानंतर नक्षत्र दिसायची बंद होतात आणि सूर्योदय झालेला नसतो. ती नक्षत्र थोडी पुसट दिसत असतात किंवा ती अस्पष्ट दिसत असतात. तर तो काळ जो आहे तो भोजनाला वर्ज्य सांगितलेला आहे पंचांगामध्ये. तसाच संध्याकाळी की सूर्यास्त झालेला आहे, प्रकाश नाहीये आणि ती नक्षत्र अजून दिसत नाहीये, तर तो जो काळ आहे म्हणजे सकाळचा संधिकाल आणि संध्याकाळचा संधिकाल हे दोन्ही सांगण्याचा उद्देश असा आहे की हे भोजनाला आपल्या पूर्वाचार्यांनी सांगितलेलं की ते निषिद्ध आहे, की रोगाची उत्पत्ती होते तेव्हा. त्याच्यानंतर पावसाच्या बाबतीत बऱ्याच वेळा
पावसाच्या बाबतीत बऱ्याच वेळा लोकांचा संभ्रम असतो की पाऊस कधी चालू होईल. तर पावसाला जी आहे ती 10 मृग नक्षत्रापासून 10 नक्षत्र ही पावसाला दिलेली आहेत. मग त्यामध्ये कसं बघायचं तर रवी आणि चंद्र यांची नक्षत्र आहेत ना, हे एक पुरुष नक्षत्र असेल तर दुसरं स्त्री नक्षत्र पाहिजे. ते जर असेल तर पाऊस चांगला पडतो. दोन्ही पुरुष नक्षत्र किंवा दोन्ही स्त्री नक्षत्र असेल तर तितकासा पाऊस पडत नाही. आणि याहून दुसरं एक सांगता येईल की 2 नपुसक नक्षत्र असतील तरी पाऊस फार पडणार नाही. आता ह्याच्यामध्ये अजून खोलात जायचं असेल तर नक्षत्राचं वाहन असतं. आपण वाहन जर घोडा असेल तर ते पर्वतावर वृष्टी होते. जर कोल्हा आणि मेंढाचं वाहन असेल तर अत्यंत अल्प पाऊस पडतो. आणि उंदीर, गाढव किंवा मोर असेल तर साधारण पाऊस पडतो. मग जास्ती पाऊस कधी पडतो तर बेडूक, म्हैस आणि हत्ती असेल तर चांगला पाऊस पडतो. त्यानंतर दुसरा भाग असा येतो की लोक विचारतात की नाडी दोष हा काय प्रकार आहे. तर नाडी दोष आपण जे पत्रिकेच्या बाबतीत बघतो तर नाडी दोषाचा अर्थ असा होतो की प्रकृती, वात, पित्त, कफ आयुर्वेदाप्रमाणे की एका नाडीमध्ये लग्न आपण का करू नये याचं कारण असं आहे की जन्मणारी जी संतती आहे, जर एका नाडीवर लग्न केलं तर त्या जे संतती होते त्यामध्ये तो एकच दोष वाढीस होतो. म्हणजे समजा प्रकृती जर कफकारक असेल तर त्या होणाऱ्या मुलाला कफाचं प्रमाण अधिक होऊन त्याला त्या रोगाचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे नाडी दोष हा पाहणं गरजेचं आहे. आता योनी आहे की गण आपण पाहतो की मनुष्यगण, राक्षस गण, तर त्या प्रवृत्ती असतात की दोन्ही जर राक्षस गण राहिले तर एकमेकांच्या छातीवर बसतील, ते लग्न झाल्यानंतर सतत भांडत राहतील. तर त्यामुळे हे सांगितलेलं आहे की मनुष्यगण असेल तर बाबा देवगण बरोबर त्यांनी हे करावं, देवगण असेल तर त्यांनी राक्षस गणावर गेलं तर ते ऍडजस्ट होतं. पण मनुष्यगण आणि राक्षस गण याच्यामध्ये मग ते गुण कमी होतात. आता हे योनी प्रकार आहेत की साधारण गज योनी आहे. तर गज योनी मग त्याप्रमाणे त्यांची कामेच्छा कशी असेल ही त्यावरनं आपण समजू शकतो. पण त्यासाठी पत्रिका पाहणं फार गरजेचं आहे. पण सगळ्यात महत्वाचं लग्न षडाष्टक आणि राशी षडाष्टक हा भाग फार महत्वाचा आहे की लग्न षडाष्टकामध्ये जर लग्न केलं तर होणारी संतती ही आजारी होते, हा एक त्याचा फलादेश आहे. किंवा जी एक कुंडली जोडीदार आजारी पडतो. त्यामुळे बाकी काही लग्नामध्ये तुम्ही तितकं फॉलो नाही केलं तरी हा भाग फार महत्वाचा आहे की लग्न षडाष्टक आणि राशी षडाष्टक हे पाहणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जे गुण बघता ते राशी षडाष्टकात असतात. म्हणजे काय, राशी म्हणजे चंद्र म्हणजे मन आणि रवी म्हणजे शरीर किंवा लग्न म्हणजे शरीर. तर तुम्ही राशी षडाष्टकात पुढे गेलात तर तुमचं तेवढं मानसिक ह्याने पटणार नाही. पण लग्न षडाष्टकात पुढे न जाण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की प्रकृतीचा त्या संबंध असतो. पण यासाठी इतर पत्रिका पण पाहणं गरजेचं असतं. त्यानंतर नक्षत्र याचा भाग, नक्षत्र म्हणजे काय तर नक्षरती इति नक्षत्र म्हणजे काय तर जे कधीही ढळत नाही, जे कधीही एका ठिकाणावर हलत नाही तर त्याला नक्षत्र असं म्हणतात. तुम्ही जर पाहिलं असेल की बऱ्याच वेळा पूर्वीचे लोक जे आहेत की योग तारा म्हणजे ध्रुव ताऱ्याचा वापर करून लोक दिशा ठरवायचे. पूर्वीचे लोक बोटीवरचे म्हणा किंवा पूर्वी घड्याळ वगैरे नव्हती, तर त्याचं म्हणजे नक्षत्राचा फायदा दिशा ठरवण्यासाठी तुम्हाला खूप रात्रीच्या वेळी होऊ शकतो. तर साधारण एक नक्षत्र 13° 20' असतं आणि एका राशीमध्ये 2.25 नक्षत्र असतात. आणि पूर्ण 27 नक्षत्र भोगायला रवीला, सूर्याला ही 1 वर्ष जातं, तर चंद्राला 1 रास जाते. तर चंद्र सूर्याचा हा जो डिफरन्स आहे हा दोघांचं मॅच व्हायला हा अधिक मास जन्माला आलाय. पण अधिक मास याला मलमास म्हणतात. तो कुठल्याही शुभ कार्यासाठी त्याचा उपयोग नाही.
तर त्यामुळे अशा अनेक गोष्टी मला सांगता येतील. जर तुम्हाला लोकांना इंटरेस्ट असेल तर त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी अजून करीन सविस्तर, जर तुम्हाला माहिती असेल. वेळेअभावी अनेक गोष्टी सांगायची इच्छा असते पण सांगता येत नाही, मग ते जास्ती लांबलं जातं. तर मी तुम्हाला इतकंच सांगेन की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून काय माझ्याकडनं अभिप्रेत आहे, कारण माझा एकमेव उद्देश आहे की तुम्हाला जास्तीत जास्त ज्ञानी करावं ज्योतिषाच्या बाबतीत. त्याच्यावर अजून विवाह मॅचिंग पत्रिका किंवा हस्तसामुद्रिक आणि बाग फ्लॉवर थेरपी असे अनेक व्हिडिओ मला टाकायचे आहेत. तर सध्या मी आता थांबतो. तर धन्यवाद.